आणि आज आपण मस्तपैकी गरमागरम असा स्वादिष्ट तिसरा मसाला तयार केलेला आहे। आणि हा तिसरा मसाला इतका साध्या सोप्या पद्धतीतला आहे, अगदी बॅचलर सुद्धा ह्या रेसिपीला आरामात तयार करू शकतात। कारण का आजच्या व्हिडिओमध्ये फक्त रेसिपीज नाही तर घरी आणल्याच्या नंतर तिसरा साफ कशा करायचा ह्याची संपूर्ण डिटेल प्रोसिजर आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे। त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, एकदम झटपट तयार होणारी ही रेसिपी आहे। नमस्कार मित्रांनो, मी आणि माझी आई तुम्हा सर्वांचं आजच्या रेसिपीमध्ये खूप मनापासून स्वागत करीत आहोत। आजची रेसिपी आहे तिसरा मसाला आणि तुम्ही पाहतात आपला घरचा स्वाद। तर पाहूयात आजच्या रेसिपीसाठी आपल्याजवळ नेमकं काय काय साहित्य आहे ते। इथे मी ताज्या शिंपल्या घेतलेल्या आहेत, म्हणजेच तिसऱ्या। आणि त्यानंतर मी इथे ओलं खोबरं घेतलेलं आहे, बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर, हिरवी मिरची, आलं लसूण ठेचून घेतलेलं आहे। गरम मसाल्यामध्ये मी जावित्री घेतलेले आहे, काळे मिरी, त्रिफळ, हिरवी वेलची, लवंग, दालचिनी आणि इथे मी बेडगी मिरची घेतलेली आहे। त्याचबरोबर मी इथे बारीक चिरून टोमॅटो घेतलेले आहेत, बारीक चिरलेला कांदा, ओलं खोबरं, कोथिंबीर बारीक चिरून घेतलेले आहे। त्यानंतर मी इथे कोकम घेतलेले आहे, हळद, घरगुती लाल मसाला आणि हे चवीनुसार मीठ। तुम्हाला या सर्व साहित्यांचे प्रमाण आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये पाहायला मिळेल। आता पटकन आपण कृतीला सुरुवात करूया। नमस्कार, मी शेफ दुर्गेश भोईर तुमचा पुन्हा एकदा आजच्या या व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करतो। तर आजच्या या व्हिडिओमध्ये शिंपल्या म्हणजे तिसऱ्यांबद्दल आपण पूर्ण इन्फॉर्मेशन जाणून घेणार आहोत, त्याबद्दलची संपूर्ण डिटेल्स प्रोसिजर आपण जाणून घेणार आहोत। पण तत्पूर्वी बाजारातून शिंपल्या आणल्याच्या नंतर त्या साफ कशा केल्या जातात किंवा आपण बाजारात गेल्याच्या नंतर त्या ताज्या आहेत किंवा शिळ्या आहेत हे कसं ओळखायचं हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पूर्ण डिटेल्समधून जाणून घेणार आहोत। कारण बाजारामध्ये गेल्याच्या नंतर तुमची गफलत झाली नाही पाहिजे किंवा तुमची फसवणूक झाली नाही पाहिजे। आणि जर का तुमची फसवणूक झाली तर आज जी काही तुम्ही डिश बनवणार आहे ती तर पूर्ण खराब होईलच, पण तुमच्या पोटातसुद्धा भयंकर दुखेल। तर आजचा व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, कारण का तुम्हाला संपूर्ण या तिसऱ्यांबद्दल म्हणजे शिंपल्यांबद्दल पूर्ण इन्फॉर्मेशन मिळणार आहेत। आपण बाजारात गेल्याच्या नंतर ताज्या तिसऱ्या कशा ओळखायच्या आणि शिळ्या तिसऱ्या कशा ओळखायच्या हे तर आपण पाहणारच आहोत। पण तत्पूर्वी आपण बाजारातून शिंपल्या घेतल्याच्या नंतर त्या घरी आल्याच्या नंतर साफ कशा केल्या जातात हे सुद्धा आपण डिटेल्समध्ये जाणून घेणार आहोत। तर पहिल्यांदा काय करायचं, जेव्हा तुम्ही बाजारातून शिंपल्या घेऊन याल त्यांना पहिला स्वच्छ करून घ्यायचं। म्हणजे जो काही वरती कचरा वगैरे असतो, धूळ वगैरे असते किंवा कुठेतरी ठेवलेला असतं तो ज्या भागावरती, ते पहिल्यांदा आल्याच्यानंतर घरी स्वच्छ धुवून घ्यायचं। आणि त्यांना काय करायचं बघा, तुम्ही दोन प्रकारे त्यांना साफ करू शकता, पण मी तुम्हाला एक सोपी पद्धत सांगणार आहे। तर पहिल्यांदा त्या तिसऱ्या साफ केल्याच्या नंतर आपल्याला काय करायचं, एका पातेल्यामध्ये पाणी घ्यायचं आहे आणि त्या पाण्यामध्ये ह्या ज्या काही शिंपल्या आहेत तिसऱ्या आहेत त्या पूर्ण त्याच्यामध्ये बुडवायच्या आहेत। बुडेल इतकंच आपल्याला पाणी घ्यायचं आहे, त्याच्यामध्ये काही नाही टाकायचे, हळद नाही टाकायची, मीठ नाही टाकायचं, काही नाही टाकायचं। आणि फास्ट गॅस करायचा आणि किमान 10 ते 15 मिनटं त्यांना मोठ्या आचेवरती चांगली उकळी काढून घ्यायची आहे। जसजसं तुमचं पाणी उकळत जाईल तसतसं या शिंपल्यांची तोंड आहेत म्हणजे मुख आहे ते ओपन होऊन जाईल। आणि ओपन झाल्याच्या नंतर आतली जी काही रेती आहे ती पाण्याच्या खाली जाईल। आणि त्याच्यानंतर जेव्हा थंड होईल पाणी, 15 मिनिटाच्या नंतर गॅस बंद करून ठेवायचा। गॅसवरून एकदा खाली उतरवल्याच्या नंतर शिंपल्या आणि पाणी हे वेगळं करून घ्यायचं आहे। आणि वेगळं केल्याच्या नंतर पुन्हा ह्या ज्या काही तिसऱ्या शिंपल्या आहेत ह्या स्वच्छ पाण्याने आपल्याला धुवून घ्यायचं आहे। जर तुम्ही धुतले नाही तर ही बघा, ही तुम्ही इथे पाहू शकता, अशी आतमध्ये रेती असते। ही बारीक बारीक जी काय माती वगैरे असते, रेती वगैरे असते, ही आपल्याला काढून टाकायची आहे, कारण का बरीचशी माती वगैरे गेलेली असते। म्हणून ह्या संपूर्ण तिसऱ्या आहेत ह्या ओपन झाल्याच्या नंतर पुन्हा एकदा वॉश करून घ्यायच्या आहेत। एकदा आपण बाजारातून आणल्याच्या नंतर वॉश करून घ्यायच्या आहेत आणि जेव्हा ह्या ओपन झाल्या त्याच्यानंतर ह्यांना 1 ते 2 वेळा वॉश करून घ्यायच्या। जास्त वेळा नाही केला तरी पण चालेल, नाहीतर काय होईल, आतला जो काही फ्लेश म्हणजे मांसाचा जो काही भाग आहे तो वेगळा होऊन जाईल। तर तसं काही आपल्याला करायचं नाही आहे, घाई काहीच करायची नाही आहे। ही झाली पहिली आणि एकदम सोपी ट्रिक आहे। आता तुम्हाला दुसरी एक ट्रिक सांगतो। दुसरी ट्रिक म्हणजे काय आहे, एक मोरली घ्यायची, मोरली जी काय आपण विळी ज्याला आता म्हणतात, आम्ही तिला मोरली म्हणतो। मोरलीवरती ह्या शिंपल्यांचे 2 भाग करायचे आणि 2 भाग केल्याच्या नंतर तिला जसं आपण पहिल्या प्रोसिजरमध्ये साफ केलेलं आहे तसंच हिला साफ करायचं। आणि समजा मोरलीने नसेल तुम्हाला करता येतं, तुम्ही सुरीसुद्धा घेऊ शकता। तर सुरीनेसुद्धा हे बघा, हे अशा पद्धतीने तुम्ही साफ करू शकता। ह्याचे जे 2 भाग आहेत ते तुम्ही करू शकता। आणि ज्या भागामध्ये लक्षात ठेवायचं, पहिल्या प्रोसिजरमध्ये सुद्धा आणि आत्ताच्या प्रोसिजरमध्ये सुद्धा ज्या भागामध्ये फ्लेश म्हणजे मांस आहे, मांसाचा गोळा आहे, तोच भाग आपल्याला घ्यायचा आणि दुसरा जो रिकामी आहे तो आपल्याला वेगळा करायचा आहे।
म्हणजे तुम्हाला आता अर्थात समजलं असेल की जेवढ्या क्वांटिटीमध्ये आपल्याला या तिसऱ्या बनवायच्या आहेत त्याच्या दुप्पट क्वांटिटीमध्ये आपल्याला त्या विकत घ्यायच्या आहेत, कारण का त्या अर्ध्या होतात नंतर. नाहीतर तर मग तुमचं असं नको व्हायला की जेवढ्या क्वांटिटीमध्ये बनवायच्या त्याच्या अर्ध्याच आपल्याला मिळालेलं आहे. तर असं काही करायचं नाही. जेवढ्या क्वांटिटीमध्ये आपल्याला बनवायच्या त्याच्या दुप्पट आपल्याला घ्यायच्यात, हे एक लक्षात ठेवा. आता जी मी तुम्हाला पद्धत सांगितली ना, ही थोडीशी आहे ना रिस्की आहे. का मी तेही सांगतो, जर तुम्हाला मोरली किंवा सुरी व्यवस्थित हाताळता येत असेल तरच तुम्ही करा, अदरवाईज तुमचा हात वगैरे कापण्याची शक्यता आहे. कारण का मग असं नको व्हायला की दादाने सांगितलं आणि तुम्ही लगेच केलं. ज्यांना जे कसलेले आहेत त्यांनीच ही पद्धत करावी. आणि मला वाटतं हे गरम पाण्यामध्ये टाकल्याच्या नंतर ॲटोमॅटिक ओपन होत आहेत, तर ही रिस्क का घ्या, बरोबर की नाही. तर टेन्शन घेऊ नका, एकदम सोप्या पद्धतीने 10 मिनटं लागतात. 10 मिनटामध्ये तुम्हाला कोणताही हात वगैरे न लावता किंवा सुरी किंवा वेळीचा म्हणजे मोरलीचा वापर न करता जर ॲटोमॅटिकली ओपन होत असेल तर काय वाईट आहे ना. तर तुम्ही अशा पद्धतीने साफ करू शकता. आता ही झाली साफ करण्याची पद्धत. आता बाजारात गेल्याच्या नंतर शिंपल्या घेताना म्हणजे त्या शिळ्या आहेत किंवा ताज्या आहेत हे कसं ओळखायचं हे मी तुम्हाला सांगतो. तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता, प्रत्येक शिंपलीचं तोंड आहे हे बंद आहे, म्हणजेच त्या ताज्या आहेत. समजा जर तुम्हाला बाजारामध्ये गेल्याच्या नंतर शिंपल्यांची तोंडं उघडी दिसली, म्हणजे त्यांचं जे मूक आहे ते ओपन असलेलं दिसलं, तर त्या कधीही चुकूनही विकत घेऊ नका, कारण का त्या शिळ्या असतात. आणि जर शिळ्या जर तुम्ही तिसऱ्या खाल्ल्या तर नक्कीच तुमच्या पोटामध्ये दुखेल, भरपूर दुखेल. आता यापुढे कधीही लक्षात ठेवा, बाजारामध्ये गेल्याच्या नंतर ज्या शिंपल्यांची तोंडं जर तुम्हाला बंद दिसते, म्हणजे मूक आहे ते एकदम बंद दिसेल, त्याच शिंपल्या तुम्हाला घ्यायच्या आहेत. आणि ज्या शिंपल्यांची तोंडं उघडी दिसतील त्या शिंपल्या आहेत ना, त्या तुम्ही कधीही घेऊ नका. त्या शिंपल्या तुमच्या पोटाला खूप त्रास देतील. आणि शिंपल्या दुसरी गोष्ट म्हणजे वाताळू असतात. ज्यांना वाताचा प्रॉब्लेम असेल तर त्यांनी ही आजची रेसिपी अवॉइड करा. ज्यांना काहीच प्रॉब्लेम नाही त्यांनी एकदम, मी तर सांगतो, एकदम मस्तपैकी एन्जॉय कराव्यात. तर बाजारात गेल्याच्या नंतर आता तुम्हाला लोकल मार्केटमध्ये ह्यात एक तर तुम्हाला वाट्यावरती मिळतील किंवा तुम्हाला डायरेक्टली किलोवरती मिळतील. तर किलोवरती सध्या कोण देत नाही, पण समजा मिळालंच तर किलोवरती मिळतील. जर वाट्यावरती जर घेतलात ना, तुम्हाला एक साधारण मी एक रेंज सांगतो, 200 ते 300 रुपये पर वाट्याने तुम्हाला मिळतील. आणि ह्या ज्या आता मी घेतलेल्या आहेत, ह्या मी 5 बॅग्स घेतलेल्या आहेत. ह्या 5 बॅग्स मला टोटल 100 रुपयाला पडलेल्या आहेत. ह्या मी भाऊच्या धक्क्यावरून घेतलेल्या आहेत होलसेल मार्केटमध्ये. आता ह्या मला 100 रुपयाला पडलेल्या आहेत. तर तुम्ही होलसेल मार्केटमधून सुद्धा घेऊ शकता. आता होलसेल मार्केट प्रत्येकाच्या जवळच असेल असं नाही, तुम्ही बाजारामध्ये जाऊन वाट्यावरती घेऊ शकता. अर्थात बार्गेनिंग वगैरे केली तर अजून तुम्हाला स्वस्त वगैरे मिळेल. तर बराचसा तुमचा वेळ घेतलेला आहे, रेसिपीची तुम्ही वाट पाहतात. आता तुम्हाला इन्फॉर्मेशन तर मिळालीच. आता मला वाटत नाही की तुम्हाला काही डाऊट वगैरे असेल. जर डाऊट वगैरे असेल किंवा माझ्याकडून काही एखादी गोष्ट सांगायची राहून गेली असेल किंवा जी गोष्ट मला माहीत नसेल आणि ती तुम्हाला माहीत असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये मला कळवा. मी नेक्स्ट टाईम कुठच्या तरी रेसिपीमध्ये तीसुद्धा इन्फॉर्मेशन डिटेलमध्ये सांगण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. तर आता पटकन आपण पुढच्या कृतीला सुरुवात करूया. धन्यवाद. आता सर्वात पहिल्यांदा आपल्याला कांदा आणि खोबरं आहे ना, ते सोनेरी रंगावर भाजून घ्यायचं आहे. तर इथे मी कढईमध्ये तेल घेतलेलं आहे आणि तेल सुद्धा ना गरम झालेलं आहे. तर यामध्ये आपण कांदा घालूया, खोबरं, मिरची, हिरवी मिरची आणि हा गरम मसाला, हा सुद्धा भाजून घ्यायचा आहे. परतून घेऊया. हे बघा, आता तुम्ही पाहू शकता आपलं सर्व साहित्य ना भाजून झालेलं आहे. आता गॅस बंद करून घेऊया आणि हे साहित्य आपल्याला थंड करून मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं आहे. हे बघा, मी साहित्य थंड करून घेतलेलं आहे. आता काय करूया, मिक्सरमध्ये ना बारीक वाटून घेऊया. कोथिंबीर घालूया. त्यानंतर हे भाजलेलं साहित्य, थोडासा पाणी घालूया. हे बघा, असं वाटून घ्यायचं आहे. आता त्यानंतर मी पुन्हा एकदा कढईमध्ये तेल घेतलेलं आहे आणि तेल चांगलं आपल्याला गरम करून घ्यायचं आहे. तेल थोडंसं गरम झाल्याच्या नंतर यामध्ये आपण कांदा, टॅमॅटो घालूया. परतून घेऊया. आता यामध्ये ना थोडंसं आपण मीठ घालूया, म्हणजे कसं कांदा आणि टॅमॅटो ना पटकन शिजून होईल. हे बघा, आपलं टॅमॅटो आणि कांदा ना मऊ झालेला आहे. तर आता काय करूया,
आलं लसूण ठेचलेलं आहे ना ते घालूया। हे सुद्धा ना आपल्याला परतून घ्यायचं आहे। आलं लसूण परतून झाल्याच्या नंतर यामध्ये आपण घरगुती लाल मसाला आणि हळद घालूया। ही सुद्धा थोडीशी परतून घ्यायची आहे। आणि त्यानंतर यामध्ये शिंपल्या आहेत ना त्या घालूया। ओ हो जबरदस्त। आणि त्यानंतर आपल्याला ह्यामध्ये वाटण घालायचं आहे। आता त्यानंतर हे वाटण उरलेलं आहे ना ते काढून घेऊया। हो, पण जर तुम्हाला सुक्कं बनवायचं असेल ना तर पाण्याचा थोडासा कमी वापर करा, आणि जर तुम्हाला ग्रेव्ही बनवायची असेल तर अर्थात तुम्ही एखाद ग्लास वाढवलं तरी चालेल ना। हो। त्यानंतर ही कोकम आहेत ना ते घालूया। आता आपल्याला काय करायचं आहे, एकजीव करून घ्यायचं आहे। चला आता यामध्ये ना मीठ सुद्धा घालून घेऊया, पण आपण ना अगोदर थोडंसं घातलेलं आहे म्हणून आपल्याला थोडंसंच घालायचं आहे। मिक्स करून घेऊया। आता एकजीव झाल्याच्या नंतर यावरती आपल्याला झाकण ठेवून 10 मिनिटाची वाफ काढून घ्यायची आहे। आणि गॅस आहे ना तो एकदम स्लो करून घ्यायचा आहे। अशाच नवनवीन आणि घरगुती रेसिपींसाठी घरचा स्वाद हे चॅनल नक्की सबस्क्राईब करा। चला आता आपण झाकण खोलूया। ओ हो जबरदस्त, कसला भारी सुगंध सुटलेला आहे। आहा। आणि त्यानंतर आपण हे ओलं खोबरं आणि कोथिंबीर आहे ना ती घालूया। वा, ओलं खोबरं घातल्याच्या नंतर बघा किती एकदम मस्त आहे की फ्रेशनेस त्याच्यावरती आलेला आहे। आणि हीच मेन खासियत आहे या तिसऱ्या मसाल्याची, हो की नाही? हो। आता पुन्हा एकदा एकजीव करून घेऊया। हा बघा तिसरा मसाला ना पूर्णपणे तयार झालेला आहे। आता काय करूया, गॅस बंद करूया। वा, आपला तिसरा मसाला तर एकदम जबरदस्त झालेला आहे। म्हणजे तुम्ही ॲज अ स्टार्टर म्हणून सुद्धा ह्याला खाऊ शकता किंवा भाकरीसोबत सुद्धा याचा ताव मारू शकता। आणि ज्यांनी आजपर्यंत कधी तिसरा मसाला खाल्लाच नाही, म्हणजे कधी तिसरे ट्रायच नसेल केली, तर त्यांनी नक्की ट्राय करून पहा। एकदम जबरदस्त आणि लाजवाब रेसिपी आहे। पण ट्राय केल्याच्या नंतर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट बॉक्सच्या माध्यमातून आम्हाला कळवायला सुद्धा विसरू नका। पण त्या अगोदर अर्थात आपल्या आजच्या रेसिपीचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायचा, शेअर करायचा, आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूची बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, कारण अशाच मस्त की साध्या सोप्या चमचमीत आणि घरगुती रेसिपीज खास तुमच्यासाठी या चॅनलवरती येत असतात। मित्रांनो, हाच व्हिडिओ जर तुम्ही आपल्या फेसबुकवरती पाहत असाल तर आमचा फेसबुक पेज लाईक करायला सुद्धा विसरू नका। इंस्टाग्राम आयडीवरती पाहत असाल तर आमचा इंस्टाग्राम अकाउंट फॉलो करायला सुद्धा विसरू नका। चला, अशीच एक तुमच्या आवडीची रेसिपी घेऊन पुढच्या येत्या व्हिडिओमध्ये आपण लवकरच भेटणार आहोत। वेळ काढून आजच्या रेसिपीचा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू।